नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी. आय एम अ गायनेकॉलॉजिस्ट अँड इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट. तर मैत्रिणींनो, आजचा आपला विषय आहे वैद्यकीय गर्भपात किंवा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. सध्याच्या काळात वर्तमानपत्रात या विषयावर बरीच चर्चा चालू असते आणि हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की भारत जगात असा एक देश आहे की जिथल्या स्त्रियांना राज्यघटनेने गर्भपाताच्या बाबतीत पूर्णतः स्वातंत्र्य आणि सगळे अधिकार दिलेले आहेत. ही खूप चांगली गोष्ट असली तरी यामागे जेव्हा गर्भपात एखाद्या स्त्रीचा होतो किंवा केला जातो तेव्हा तिला होणारा त्रास आणि तिला होणाऱ्या वेदना किंवा मानसिक त्रास ह्या गोष्टी बऱ्याच वेळा लक्षात घेतल्या जात नाहीत. त्यामुळे याबद्दलही स्त्रियांमध्ये थोडीशी जागरूकता निर्माण व्हायला हवी असं मला वाटतं. गर्भपाताचे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्यामध्ये प्रेग्नन्सी किती महिन्याची आहे त्यावर हे प्रकार ठरले जातात. तर 7 आठवड्यापर्यंतची प्रेग्नन्सी म्हणजे शेवटच्या पाळीचा पहिला दिवस तिथपासून हे मोजायला सुरुवात होते आणि 7 आठवड्यापर्यंतची प्रेग्नन्सी ही फक्त गोळ्यांनी आपण टर्मिनेट करू शकतो. ही जी पद्धत आहे ही गेल्या 7-8 वर्षात किंवा जवळजवळ मला वाटतं 10 वर्ष झाली ही पद्धत आता आपल्या इथे प्रचलित झालेली आहे. 7 ते 12 आठवड्याची प्रेग्नन्सी ही भूल देऊन गर्भाशयातनं सक्शन अशी प्रक्रिया करून काढली जाते आणि 12 आठवड्यानंतरची प्रेग्नन्सी मात्र काढून टाकणं बऱ्यापैकी अवघड ठरतं, कारण ती छोट्याशा डिलिव्हरीसारखी छोट्याशा प्रसूतीसारखी ही प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे 12 आठवड्यानंतरचा गर्भपात हा स्त्रीच्या दृष्टीने खूपच जास्त वेदनादायक ठरू शकतो. तर सुरुवातीला आपण असा विचार करायला पाहिजे की गर्भपाताची वेळ येऊ न देणं हेच किती उत्तम आहे आणि हे सर्वात स्त्रीकरता चांगलं आहे ही लक्षात घेण्याची गोष्ट आहे. ही जेव्हा गोळ्यांनी गर्भपात ही प्रक्रिया जेव्हा सुरू झाली आपल्या इथे या गोळ्या उपलब्ध झाल्या तेव्हापासून बऱ्याच वेळा तरुण जनरेशनमध्ये तरुण लोकांना असं वाटतं की कुठलंही गर्भनिरोधक न वापरता प्रेग्नन्सी राहिली तर गोळ्या देऊन गर्भपात करणे हाच उपाय त्यांना सर्वात सोपा वाटतो. पण हा उपाय जरी असला उपलब्ध तरी तो इतका सोपा नाही. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या इथे ह्या गोळ्या नको त्या लोकांच्या हातात पडतात आणि मेडिकलची दुकानांमध्ये किंवा काही जे भोंदू डॉक्टर्स असतात ते कुठल्याही प्रकारच्या तपासण्या कुठल्याही प्रकारचा योग्य सल्ला न देता ह्या गोळ्या तरुण मुलींना देतात. याच्यामध्ये मुलींना अतिशय जास्त रक्तस्राव होऊन त्यांच्या जीवाला धोका पण निर्माण होऊ शकतो. कारण 7 आठवड्याच्या पुढे किंवा समजा ट्विन प्रेग्नन्सी असेल म्हणजे जुळं असेल किंवा गर्भनलिकेमध्ये गर्भ असेल म्हणजे एक्टॉपिक प्रेग्नन्सी असेल आणि या गोळ्या दिल्या गेल्या तर ही तरुण मुलगी तिच्या जीवाला मुकू शकते आणि याबद्दलचा जो धोक्याचा अंदाज बऱ्याच वेळा ह्या लोकांना येत नाही. आणि तरुण मुलींचे बॉयफ्रेंडसुद्धा किंवा त्यांचे जोडीदारसुद्धा अशा धोक्याच्या बाबतीत तेवढी काळजी घेत नाहीत आणि कधीकधी ही बॉयफ्रेंडसुद्धा मुलींना या गोळ्या देतात समजा प्रेग्नन्सी अशी राहिली तर आधी तर तुम्ही गर्भनिरोधक योग्य वापरणं गरजेचं आहे. त्यासाठी वैद्यकीय स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला वेळेत घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या इथे असं सुद्धा होतं की लग्नाची सगळी तयारी केली जाते पण गर्भनिरोधक काय वापरायचं आहे, मूल कधी व्हायचं आहे याबद्दल कसलाही विचार केला जात नाही. म्हणजे नातेवाईक तर नाहीच करत आणि नवरा बायकोसुद्धा करत नाहीत आणि मग लग्नानंतर जेव्हा कुठलंही गर्भनिरोधक न वापरल्यामुळे लगेच प्रेग्नन्सी राहते तेव्हा धावपळ सुरू होते आणि मग तेव्हा गर्भपाताची वेळ येते आणि मग त्याच्यावरून मानसिक आणि शारीरिक सगळेच त्रास खूप वाढतात. याच्यामध्ये सासर माहेरची भांडणंसुद्धा सुरू होऊ शकतात. त्यामुळे योग्य वेळी योग्य गर्भनिरोधक सल्ला घेणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि एवढं करूनही समजा प्रेग्नन्सी राहिलीच तर त्यासाठी योग्य व्यक्तीकडे सगळ्या तपासण्या करून जितका सुरक्षितपणे गर्भपात करता येईल तितका करणं हेही खूप महत्त्वाचं आहे. कोणाला तरी फोन केला, त्यांनी गोळ्या दिल्या, त्या आम्ही घेतल्या, हा सगळा अतिशय धोक्याचा आणि जीवाचा खेळ होऊ शकतो. त्यानंतर 7 आठवड्यानंतर जेव्हा आपण भूल देऊन गर्भपात करतो हा गर्भपात मान्यताप्राप्त केंद्रांमध्येच होणं अतिशय आवश्यक आहे. कारण गर्भपिशवी ही अतिशय नाजूक
अवयव आहे शरीरातला. त्यामुळे गर्भपात करताना कुठलीही चूक झाली किंवा काही गुंतागुंत झाली तर त्या स्त्रीला आयुष्यभर वंध्यत्व येऊ शकतं, जंतुदोष झाला तर बाकीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि प्रत्येक वेळी प्रत्येक गर्भपातामध्ये जीवाचा धोका हा असतोच. त्यामुळे कुठलाही गर्भपात करताना पूर्ण काळजी घेणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि खरं सांगायचं तर सुशिक्षित स्त्री असेल तर 12 आठवड्याच्या पुढे म्हणजे 3 महिन्याच्या पुढे प्रेग्नन्सी आहे आणि आता गर्भपात करायची वेळ आली अशी वेळच येऊ नये. खरं सांगायचं तर 12 आठवड्याच्या पुढे फक्त गर्भात व्यंग आहे म्हणून गर्भपात करायची वेळ आली तरच ते सोयीस्कर किंवा ते असं होऊ शकतं की ठीक आहे आता हा गर्भ आपल्याला काढून टाकावा लागेल. नाहीतर केवळ आपल्या चुकीमुळे ही वेळ आली हे होऊ देणं योग्य नाही. त्यामुळे मैत्रिणींनो, गर्भपाताचा अधिकार आपल्याला आहे, पण हे आपल्याकरता योग्य आहे का? आणि समजा ही वेळ आपल्यावर आलीच तर कोणत्या आपण योग्य स्टेप्स घेऊन स्वतःची काळजी घ्यायची हे समजून घेणं तुमच्यासाठी खूप खूप गरजेचं आहे. या सगळ्याबरोबरच एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मला सांगायलाच हवा की एकदा तुमच्या पोटात गर्भ आल्यानंतर तो मुलीचा आहे का मुलाचा आहे याचा विचार करून ते शोधण्याचा प्रयत्न करून मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात करण्याचा विचार करणे हे एक पापच नाही तर हा अतिशय गंभीर गुन्हा आहे आणि याबद्दल तुम्हाला अतिशय गंभीर शिक्षा होऊ शकते. हे कायम लक्षात ठेवा.